श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 21वे गुरु भ्रमर, भोंगा. मृदुता, अहिंसा आणि न दुखावता घेण्याची कला. दत्तगुरू त्यांच्या प्रवासात पुढे जात होते. जगातील प्रत्येक जीवात, प्रत्येक कृतीत जीवनाचे गूढतत्व ते शोधत होते. एके दिवशी त्यांनी पाहिलं, लहानसा भुंगा फुलांवरून फुलांवर उडत मध गोळा करत होता. ना आवाज, ना जोर जबरदस्ती, ना कोणताही त्रास. तो फक्त आपलं काम करत होता, शांतपणे, प्रेमानं आणि कोणालाही न दुखावता. तोच दत्तगुरूंचा 21वा गुरु झाला. भ्रमर, न दुखावता घेण्याची कला. भ्रमराने दत्तगुरूंना दाखवलं, तो फुलावर बसतो, मध घेतो, पण फुलांचं सौंदर्य, त्याचा आकार, त्याचा नाजूकपणा कधीच दुखवत नाही. त्यांच्या पंखात मृदुता, त्याच्या स्वभावात सौम्यता आणि त्याच्या कृतीत अहिंसा. जगात जे हवंय ते मिळवताना दुसऱ्याला त्रास देणं आवश्यकच नाही, हे भृंगाने त्यांना शिकवलं. दत्तगुरूंना मिळालेला जीवनाचा धडा. भ्रमराकडून दत्तगुरूंनी जाणलं, आपणाला जे हवंय ते घेता येतं, पण त्यासाठी कोणालाच दुखावण्याची गरज नसते. जबरदस्ती ही नेहमी विनाशाची वाट असते. मृदुता आणि संयम हेच दीर्घकाळ टिकतात. कुणाच्या मार्गात काटे टाकून पुढे जाणं हे यश नाही. खरी साधना म्हणजे इतरांना स्पर्श न करता, त्यांना दुखावू न देता स्वतःची प्रगती साधणं. जीवनात प्रत्येकाला आपापला हक्क आहे. आपण फक्त आपलं घ्यावं, इतरांचं काहीही न बिघडवता. जो दुसऱ्यांना त्रास देत नाही तोच खरा शांत असतो. यातून धडा आपल्यासाठी. आजच्या जगात लोकांना आपलं हवं ते मिळवण्यासाठी स्पर्धा, जळफळ, कटुता आणि कधीकधी एकमेकांना दुखावण्याची प्रवृत्ती दिसते. पण भुंगा आपल्याला सांगतो, फुलांचा सुगंध हवा असेल तर फुलं तोडू नका. शांतपणे, मृदुतेने, कुणाचं नुकसान न होऊ देता आपलं हवं ते मिळवा. याचंच खरं नाव खरे ज्ञान. याचंच नाव खरी साधना. जे मिळवायचं आहे ते मिळवा, पण कोणालाही न दुखावता. मृदुता, संयम आणि अहिंसा हेच जीवन सजवतात.